ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 10. गरुडाने विचारले, हे देवेश्वरा, सत्कृत्य केलेल्या पुरुषाच्या देहाला अग्नी कसा द्यावा आणि त्याची पत्नी पतिव्रता असेल तर त्याबद्दलही माहिती सांगावी. त्यावर श्री विष्णू म्हणाले, हे गरुडा, ऐक. पुत्राने अंत्येष्टी केली तर मृत मनुष्य पुत्र, नातवंडे व पिता यांच्या ऋणातून मुक्त होतो. पुत्राला अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते. माता व पित्याच्या मृत्यूनंतर पुत्राने भावांसह मुंडन करून घ्यावे. नखे कापू नयेत व काखेतील केस काढू नये. मुंडन केल्यावर बांधवांसह पांढरी वस्त्रे घालावीत व ताज्या पाण्याने मृत शरीराला स्नान घालावे. चंदन, माळा अथवा गंगेच्या मातीने मृत शरीराला सजवावे. त्याला नवी वस्त्रे घालावीत. दक्षिणेसह पिंड द्यावे. नाव आणि गोत्राचे उच्चारण करून अपसव्याचा संकल्प करावा. अपसव्य म्हणजे जानवे उजव्या खांद्यावर घेणे. मृत्यू स्नानात मृत व्यक्तीच्या नावाबरोबर शवाचा त्याग करून पांत शब्द जोडून पिंडदान करावे. यामुळे भूमी आणि त्यावरील देवता प्रसन्न होतात व भूत अशुद्ध स्थानातील दुर्गती प्राप्त जीव मृतकाला त्रास देत नाहीत. त्यानंतर मृत व्यक्तीला प्रदक्षिणा घालून पुत्र व सून इत्यादींनी त्यांची पूजा करावी. स्मशानात नेताना तिरडीला पुत्राने आधी खांदा द्यावा. त्यानंतर इतर बांधवांनी खांदा द्यावा. पित्याला खांदा देऊन स्मशानापर्यंत जाणाऱ्या पुत्राला पावलोगणिक अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते व तो पितृऋणातून मुक्त होतो. अर्ध्या वाटेवर भूमी शुद्ध करून शवाला विश्रांती द्यावी. त्याला स्नान घालून प्रेतासाठी पिंडदान करावे. यामुळे इतर दिशांच्या पिशाच, प्रेत, राक्षस, यज्ञ, प्रेत गणादीपासून मृत शरीराचे रक्षण होते व अग्नीला समर्पण करण्यायोग्य होते. प्रेत स्मशानात नेऊन उत्तराभिमुख ठेवावे व अग्नी देण्याचे स्थान निश्चित करावे व ते स्थान शेणाने सारवून त्यावर कुशाने रेघ आखून मध्यभागी अंगठ्याने थोडी माती उचलून पाणी शिपडून त्यावर विधीपूर्वक अग्नी स्थापन करावा. त्यानंतर क्रव्यात नावाच्या कच्च्या मांसभक्षक देवाला फूल अक्षता वाहून लोभम्य स्वाहा इत्यादी अनुवाक वेदमंत्राने विधीपूर्वक हवन करावे व प्रार्थना करून तुम्ही भूतांना धारण करणारे आहात. जगाच्या योनींची निर्मिती करणारे तुम्हीच, भूतांचे पालन करणारेही तुम्हीच आहात म्हणून या मृताला तुम्ही स्वर्गात न्यावे असे म्हणून चंदन, तुळस, पळस, पिंपळाच्या लाकडाची चित्ता करावी. प्रेताला चितेवर ठेवून त्याच्या हातावर त्याच्या नावासह 2 पिंडे द्यावीत. या प्रकारे 5 पिंडदान केल्यावर प्रेत अग्नी देण्यायोग्य होते. यानंतर पुत्राने लोभम्य स्वाहा या अनुवाकाने होम केलेला अग्नी तृणात घेऊन पुत्राने अग्नी द्यावा. जे अग्निहोत्री आहेत त्यांनी अग्निहोत्राने अग्नी द्यावा. अग्नी देताना पंचक नाही याची खात्री करावी. पंचकात मरणाऱ्याला सद्गती मिळत नाही व पंचकात अग्नी दिला तर आणखी एक मृत्यू होतो. धनिष्ठ नक्षत्राच्या उत्तरार्धापासून रेवतीपर्यंतच्या 5 नक्षत्रात अग्नी देऊ नये, कारण ते शुभ नसते. तसेच या काळात मरणाऱ्यांच्या पुत्रांना व गोत्राच्या लोकांना अडचणी येतात. यासाठी करावा लागणारा शांती विधी सांगतो. मृत शरीराजवळ कुशापासून तयार केलेल्या 4 प्रतिमा ठेवाव्यात. त्या बाकी नक्षत्रांच्या मंत्रांनी अभिमंत्रित करून प्रेताजयत या प्रेतनामाला संपुट करून हवन करावे. त्यानंतर त्या प्रतिमांसह शवाला अग्नी द्यावा. संपिडींच्या दिवशी त्याची शांती विधीपूर्वक करावी. तिळाचे पात्र, सोने, चांदी, रत्न व धूप यांनी भरलेले काशाचे पात्र धनिष्ठादी नक्षत्रांच्या क्रमाने दोषाची शांती व्हावी म्हणून दान करावे. याप्रमाणे शांती करून अग्नी दिल्यावर विघ्न येत नाही व मृताला मोक्ष मिळतो. अशा प्रकारे पंचकातही अग्नी देता येतो. पंचक नसेल तर मृताला एकट्यालाच अग्नी द्यावा. पत्नीला सती जावायचे असल्यास तर मृतपतीबरोबर तिलाही अग्नी द्यावा. पतिव्रता स्त्रीने सती जाण्यापूर्वी स्नान करावे, कुंकू लावावे, काजळ घालावे, उत्तम वस्त्र परिधान करावे, आभूषणे घालावीत, ब्राह्मणांना दान द्यावे, गुरुला नमस्कार करून घरातून बाहेर पडावे. मंदिरात जाऊन देवाला श्रद्धापूर्वक नमस्कार करावा. तेथे श्रीफल ग्रहण करून लज्जा आणि मोहत्यागाचा व स्मशानात जावे. सूर्याला नमस्कार करावा. चितेला प्रदक्षिणा घालावी. चितेला फुलांची शेज मानून त्यावर चढावे. मांडीवर पतीला झोपावे. मैत्रिणींना श्रीफल द्यावे व चितेला अग्नी देण्याची आज्ञा करावी. अग्निज्वाला गंगेप्रमाणे मानून शरीर अग्नीला समर्पित करावे.
गर्भवती स्त्रीने सती जाऊ नये. तिने बाळाला जन्म देऊन पतीचा वंश पुढे चालवावा. सती जाणाऱ्या स्त्रीची सर्व पापे जळून जातात व तिचा आत्मा पतीच्या आत्म्यात विलीन होतो व ती पतीबरोबर स्वर्गात वास करते व 14 इंद्र असे तोवर तिथेच राहते. ती स्वतःचे सासर व माहेर या दोन्ही कुळांचा उद्धार करते. इतकेच नव्हे तर नंतर जेव्हा केव्हा तिला जन्म घेण्याची वेळ येते तेव्हा ती त्याच पतीसह अधिक आयुष्यासह चांगल्या कुळात जन्म घेते. मृताचे शरीर अर्धे किंवा पूर्ण दग्ध झाल्यावर मृतकाचे मस्तक लाकडाने व यतीने मस्तक नारळाने फोडावे. पुत्राने मृत पित्याला ब्रह्मलोक लाभावा म्हणून त्याला मंत्राने तुपाची आहुती द्यावी व म्हणावे, हे पावक, तुम्ही ब्रह्मदेवापासून निर्माण झाला आहात. तुम्ही स्वर्गलोकी जावे. या जीवापासून तेजस्वी दिव्य शरीर निर्माण व्हावे. हा जीव तुमच्यात विलीन व्हावा म्हणून तुम्ही प्रज्वलित व्हा व मंत्रासह तिळाची आहुती द्यावी व पुत्राने खूप रडावे म्हणजे मृत सुखी होतो. मृताला अग्नी दिल्यावर त्याच्या पत्नीने व पुत्राने स्नान करावे. त्याचे नाव गोत्र उच्चारून तिलांजली द्यावी. त्याने चावत मृताचे गुणवर्णन करावे. आधी पत्नीने व नंतर इतरांनी घरात प्रवेश करावा. घरात पुन्हा आंघोळ करून गायला अन्न द्यावे. घरातील अन्न खाऊ नये. पत्रावळीत भोजन घ्यावे. मृताला निजवलेल्या ठिकाणी दक्षिणाभिमुख होऊन सारवून घ्यावे व तेथे 12 दिवस रात्रंदिवस दिवा तेवत ठेवा. त्यानंतर सतत 3 दिवस सूर्यास्तानंतर स्मशानात किंवा चौकात मातीच्या भांड्यात दूध आणि पाणी भरून दोऱ्याने बांधलेल्या 3 लाकडावर ठेवून म्हणावे, हे मृता, तुला स्मशानात अग्नी दिलेला असून नातेवाईकांनी तुला टाकून दिले आहे. या पाण्याने स्नान कर व दूध पी. 3ऱ्या दिवशी अस्थी गोळा कराव्यात. अग्निहोत्री मृतांच्या अस्थी 4थ्या दिवशी गोळा कराव्यात. त्या दिवशी स्मशानात जाऊन स्नान करावे व लोकरीचा धागा गुंडाळून घेऊन पवित्र व्हावे. पुत्राने यमायत्या मंत्राने उडीद बळी द्यावा व 3 प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर अग्नी दिलेल्या जागी दूध शिंपडावे. त्यानंतर पाणी शिंपडावे व मग अस्थी गोळा कराव्यात. गोळा केलेल्या अस्थी पळसाच्या पानावर ठेवून दुधाने व पाण्याने धुवून मातीच्या भांड्यात ठेवून विधीपूर्वक श्राद्ध घालावे. त्रिकोण काढून शेणाने सारवून दक्षिणाभिमुख होऊन 3 दिशांना 3 पिंड द्यावेत. चितेचे सर्व भस्म एकत्र करून तेथे 3 पादुका कराव्यात. पाण्याने घागर भरून त्यासमोर ठेवावी. भात शिजवून त्यावर दही आणि तूप घालून विधीपूर्वक पाण्यासह गोड बली द्यावा. अस्थी घेऊन उत्तरेकडे 15 पावले चालत जावे. तेथे खड्डा खणून अस्थींचे भांडे तेथे पुरावे. त्यावर 10च्या यातना नष्ट करणारे पिंड देऊन त्या खड्ड्यातून ते भांडे काढून जलाशयावर जावे. तेथे अस्थी दूध आणि जलाने पुन्हा पुन्हा धुवाव्यात. नंतर त्यांना कुंकू चंदन लावावे. अस्थी ओंजळीत घ्याव्यात आणि हृदय व मस्तकाला लावून प्रदक्षिणा घालून नमस्कार करून गंगेत सोडाव्यात. प्रेताच्या दहनानंतर 10 दिवसांच्या आत त्यांच्या अस्थी गंगेच्या पाण्यात सोडल्या जातात. त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. त्यांच्या अस्थी जितके वर्ष गंगेत राहतात तितकी वर्ष ते स्वर्गलोकात राहतात. गंगाजलाचा स्पर्श होतात त्यांच्या पापांचा नाश होतो. याबद्दल एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. एका जंगलातील एक शिकारी सिंहाने मारल्यावर नरकात जाताना त्याची हाडे पडली. त्या क्षणी एक दिव्य विमानात बसून देवलोकात गेला. म्हणून मृताच्या पुत्राने त्याच्या पित्याच्या व मातेच्या अस्थी गंगेत विसर्जित कराव्यात. नंतर 10वा करावा. एखाद्याचा परदेशात व अपघातात मृत्यू झाला व त्याचे मृत शरीर मिळाले नाही तर त्या दिवशी त्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी कळेल त्या दिवशी कुशाची प्रतिमा करून विधिवत त्याचे दहन करावे व ते भस्म गंगाजलात सोडावे. त्याच दिवशी 10वा करून श्राद्ध घालावे. गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाला असेल तर त्या स्त्रीचे पोट फाडून बालकाला बाहेर काढावे. मृत बालकाला जमिनीत पुरावे आणि स्त्रीचे दहन करावे. गंगा नदीच्या काठी त्या बालकाचा मृत्यू होईल. त्याचे मृत शरीर गंगेत सोडावे. 2.25 वर्षापर्यंतच्या वयाच्या बालकाचे मृत शरीर जमिनीत पुरावे. मात्र त्यापेक्षा जास्त वयाच्या बालकाचे मृत शरीराचे दहन करावे आणि त्याच्या अस्थी गंगेत विसर्जित कराव्यात. पाण्याची घागर व भोजन बालकाला द्यावे. गर्भ नष्ट झाल्यावर कोणतेही संस्कार करत नाहीत. बालकाच्या मृत्यूनंतर दूध, पाण्याची घागर व खिरीचे जेवण द्यावे व कुमाराला जेवायला बोलवावे. मुंज झालेला मुलगा मृत झाला तर मृत्यूनंतर बालकासह ब्राह्मणांना जेवण घालावे.
मुंज न झालेल्या बालकाचा मृत्यू झाला तर त्याला खीर किंवा गुळाचे 10-5 पिंड द्यावीत. कुमाराचा 11वा 12वा विधिवत करावा. वृषसर्ग, शय्यादान, महादान वगैरे संस्कार करू नयेत. तसेच पिता हयात असताना मृत झालेल्या कुमाराचे संपीडन करत नाहीत. 12व्या दिवशी मात्र एकोविष्ट श्राद्ध केले जाते. स्त्री आणि शूद्र यांच्यासाठी विवाह हा संस्कार मानला जातो. सर्व जातीतील मुंजीपूर्वी मृत झालेल्यासाठी समान संस्कार आहेत. आयुष्य छोटे असते, विषय वासनेचा वारा लागलेला नसतो, त्यामुळे अंतिम संस्कार कमी असतात. किशोर किंवा तरुण मृत झाल्यास अंतिम संस्कारात शय्या व वृषोत्सर्ग इत्यादी जरूर करावेत. शिवाय पददान, महादान आणि गोदानही करावे. यती, हंस, परमहंस, कुटीचक आणि बहुदक या संन्यासी लोकांच्या मृत्यूनंतर त्यांना जमिनीत पुरावे. गंगादी नद्या जवळ नसतील तर जमिनीत समाधी द्यावी. 10वा अध्याय समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय.